छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांना मंजुरी देण्यात आली असून बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आरटीओ, महापालिका, पोलीस आणि संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत। 30 जून रोजी झालेल्या बैठकीनंतर 7 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार खासगी बस अवैध प्रवास वाहतुकीवर संयुक्त कारवाई, लॉकडाऊन काळातील प्रलंबित मेमो रद्द करणे, अवाजवी ई-चलनांमध्ये नियमानुसार सवलत, मद्यधुंद रिक्षा चालकांवर कारवाई, परजिल्ह्यातील वाहनांवर विशेष मोहीम, परवाना नसलेल्या ई-रिक्षांवर कारवाई, बाईक टॅक्सी सेवा बंद करणे, रिक्षा स्टँड निश्चित करणे, अतिक्रमण हटवणे, शेअर रिक्षांचे दर निश्चित करणे तसेच एलपीजी गॅस दराबाबत शासन निर्देशानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। या सर्व निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून रिक्षा चालक, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय राबवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या। त्यावेळी बालाजी अडे, अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक विकास वाहतूक संघटना छत्रपती संभाजीनगर, निसार अहमद खान, रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ छत्रपती संभाजीनगर तसेच सर्व रिक्षा संघटना आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती।